श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना पुन्हा एकदा वाढत आहे. असाच एक प्रकार नाशिकच्या कामतवाडी परिसरात घडल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. या ठिकाणी दारू पिण्यावरून झालेल्या वादामध्ये एका दारुड्याने दुसऱ्या दारुड्याच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आनंद आंबेकर वय वर्ष 29 असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करत आहे. आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कामतवाडा भागात राहणारे आरोपी आनंद देवराम आंबेकर याने त्याचा जुना मित्र अनंत वसंत इंगळे याच्याशी झालेल्या क्षुल्लक भांडणावरून वाद विकोपाला गेल्याने आरोपी आनंद आंबेकरने अनंत इंगळेच्या डोक्यामध्ये फरशी टाकली आणि त्या फरशीचा घाव वरमी लागल्याने अनंत वसंत इंगळे हा मयत झालेला आहे. आणि त्या प्रकरणी आता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचं काम चालू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.